जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. उमापूर येथील विकास कामांचा बोजवारा. माजी सदस्य उस्मान तडवींसह आदिवासी बांधव आक्रमक. जळगाव जामोद. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर येथील विकास कामांच्या अत्यंत सुस्त आणि निकृष्ट दर्जाबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य उस्मान दिलदार तडवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उमापूर भागात सद्यस्थितीत एकही काम व्यवस्थित झाले नसून पेवर ब्लॉक, सिमेंट रस्ते, नाल्या आणि धापे या सर्वच कामांमध्ये मोठा घोळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उमापूर गावातून थेट मध्य प्रदेशात MP कालमाटी गावात जाणारा महत्त्वाचा रस्ता सध्या अपूर्ण अवस्थेत सोडला जात आहे. या रस्त्याच्या मध्यभागी कुणाचा तरी वैयक्तिक प्लॉट असल्याने पुढे रस्ताच नाही असा दावा संबंधित व्यक्तीकडून केला जात आहे. सार्वजनिक वापराचा आणि पूर्वीपासून असलेला हा रस्ता अशा प्रकारे मध्येच रोखला गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या संवेदनशील प्रकरणात तहसीलदार यांनी स्वतः उमापूर येथे येऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि हा 100 फुटी रस्ता पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरत आहे. गावातील रस्त्याचे काम करणाऱ्या 2 ठेकेदारांकडून अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. पेवर ब्लॉकची साईज कमी भरणे, रस्त्याची खांदाई योग्य प्रकारे न करणे, पाणी टाकून रोलरने योग्य दबाई न करणे आणि पुरेशी रेती न वापरणे अशा अनेक त्रुटी या कामात दिसून येत आहेत. या संपूर्ण भोंगळ कारभारामुळे उमापूर येथील आदिवासी बांधव कमालीचे संतप्त झाले असून जोपर्यंत या रस्त्याचे आणि इतर कामांचे योग्य पुनर्मूल्यांकन होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदारांचे बिल अदा करू नये अशी जोरदार मागणी आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे. क्या समस्या तुम्हारी उमापुर गांव की, तुम सदस्य होने के नाते से? ग्राम पंचायत सदस्य है मैं उस्मान दिलदार तड़वी। हाँ, मेरा कहना है कि ये धापे बराबर नहीं धापे बनाए, उन्होंने धापे बनाए और धापे टूट गए 6 महीने में। 6 महीने में धापे टूटने की बाद में दूसरे धापे या संडासा ये है, नालियाँ निकाल रही नहीं बराबर है। यहाँ पर जो जलगांव से रास्ता आ रहा बाईपास वहाँ पर, और यहाँ कचरे का गंज है, वो कचरा मैंने बोला कि DP तक पूरा साफ कर दो और वहाँ पर बराबर ये कर दो, तो कोई सुंदरा जी नाम और वो अपन ने बोले तो अपने आंग पर आते। कौन आंग पर आते हो? यही लोग जो काम करते ठेकेदार, ये लोग बराबर काम नहीं हो रहा। ये काम क्यों नहीं लिया है? कैसा हो रहा है? बरोबर है? काम बराबर नहीं, इसमें ना दवाई है ना कुछ गिट्टी बराबर है, पानी वगैरह पानी कुछ ही नहीं है। पानी कहाँ डाला हुआ है? यहाँ पानी नहीं डाला हुआ है। और धापे तो पहले बात तो धापे सुधार रही नहीं है, धापे सुधारे हुआ उधर नाला बना है गांव की, उधर नवा फलाट निकले तो उधर नाला 6 महीने में नाला टूट गया। देख के आ जाओ, नहीं तो तुम कोई भी आओ देख के 6 महीने में, नहीं तो मेरे को अटक करो, गलत बात होंगी तो। और धापे सुधारे 6 महीने धापे नहीं टिके। अरे सामने का जो जलगांव से रास्ता आ रहा है यहाँ धापा अर्जन होना, और नाली उसके आगे नाली है, कचरा है, कोई उठा रहा नहीं। माया कोणी करत नाही म्हणे, पाहून घेईन मी, तुमचं तुम्ही काम करा म्हणे। फिर क्या बोलना इनको साहब, अपन गरीब लोग है, शेतकरी है, पानी की सुविधा नहीं, पानी की सुविधा नहीं हो रही है गांव में। 5-5 दिवस पानी छोड़ते हैं। 15 दिन से लाइन आ रही जा रही है और गांव में पानी नहीं मिल रहा। तो मैंने 4-5 जनों ने फोन लगाया तो बोले तू कोण बनवून आला, मी ग्रामपंचायत सदस्य आहे, सगळ्या बाया कलकल करून आल्या, पाणी 8-8 दिवस पाणी नाही भेटून आलं, सगळे हिरीहून पाणी आणून आले, रस्ता बराबर नाही पाहून घ्या, ते रस्ता खोदून पडला, ते चिडता येत नाही बायले। हां, ते कोणी ऐकत नाही, कोणी ऐकायला तयार नाही आहे, उलटे आपल्या उरावर शेत येतात की जा जो करण्याचा आहे ते करून घ्या म्हणे। हे रस्ता मग कुठपर्यंत आहे? हे रस्ता नदी लोक आहेत अडीच रोखून दिला त्यानं रस्ता, तो तुम्ही म्हटलं नाही त्यांना का हे रस्ता सरळ साफसूफ अरे करून ते द्या? ऐकायला तयार नाही तर काय करा आता, भ्रष्टकारीच इतकी वाढली। ते गैसाली पूल झाला की ते गड्डा आहे बाबा, त्या पुलाच्या जवळ ते तुम्ही गुच्चा पैसा, ते गड्डा अजून बी आहे, तर तो गड्डा बुजला आणि तशीच गिट्टी टाकून ते सुरू करून दिला रस्ता त्यानं। आतूर मातूर सुतूर तुतूर मुतूर काय करा आता, कोणी बोलायला ऐकायला तयार नाही तर काय भांडण करा, आम्ही भांडण करा की पेट भरा, केस लागतात मग। पाणी 8-8 दिवस पाणी नाही भेटून आलं, लाईन लेकरं जरा लेकरं आहे ते घाबरून आले, लाईनच नाही घरात, तर काय
करतील ना काय पंखे लावतील ना काय करतील ते कामाले जातील लोक की पाणी भरतील, पाणी भरायला 2-4 खेपात तर ते काम तुटून जाते वावरायचं. पाणीच भरता भरता 10-11 वाजतात. कोणी बोलणार आणि आदिवासी एरिया आहे त्याचा फायदा उचलून राहिले हे लोक. ते काम घेऊन राहिले सर्व. तेच घेतात, त्याचेच लोक आहे. म्हणजे कोणी बोलला तर काय मग काय होते. हे बंधारा जे आहे याच्या संदर्भात काय आहे तुमची प्रतिक्रिया? ती बी काही पाहायला कोणी तयार नाही आहे. आपण गेलो पाहिलं आपलं कोणी ऐकत नाही तर मग जसं चालू आहे तसं चालू द्या. चांगलं आहेत का कसं आहे ते काम? ते चांगलं आहे. ते इंजिनियरचं काम आहे. इंजिनियरले बोला ते इंजिनियर काही ऐकत नाही गोष्ट. इंजिनियरनं पाहायला की हे सडका कसा आहे की नाल्या कशावरून नाल्या आहे की काय काय कोणतं काम आहे इंजिनियर तर पाहतच नाही.